जय श्रीराम मित्रांनो, राम मंदिर पूर्ण झालं. रामललांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सुद्धा पार पडला. परंतु विरोधकांचा राम मंदिर विरोध काही थांबायचं नाव घेत नाहीये. राम मंदिराचा एवढा विरोध का केला जातोय? मोदींमुळे की यामागे आणखी काही कारण आहे? याची पोलखोल आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. मुस्लिमांना अल्लाची प्रार्थना करायची असेल तर त्यांच्यासाठी मक्का मदिना आहे. ख्रिश्चन धर्मीयांसाठी जेरुसलेम व व्हॅटिकन सिटी आहे. पण हिंदूंसाठी काय? हा प्रश्न समस्त हिंदू समाजाला आतापर्यंत पडत होता. परकीय मुस्लिम शासकांनी जेव्हा भारतावर हल्ले केले तेव्हा त्यांनी केवळ धनधान्य नाही तर आपली मंदिरं सुद्धा लुटली. हे मुस्लिम शासक एवढ्यावरच नाही थांबले तर त्यांनी मंदिरांची नासधूस करत लाखो मंदिरं पाडली व त्यावर मशिदी उभारल्या. काशीतील ज्ञानवापी, मथुरेतील शाही मशीद व अयोध्येतील बाबरी मशीद या मशिदी हिंदूंच्या प्रमुख तीर्थस्थळांवर उभारण्यात आल्या. अयोध्येसाठी तर 500 वर्ष संघर्ष चालला. यात अखेर हिंदूंचा विजय झाला व भव्य मंदिराचे उद्घाटन सुद्धा झाले. मात्र एवढं सगळं होऊन सुद्धा भारतातील असे काही गट आहे जे आजही राम मंदिराला विरोध करतायत. या विरोधामागे नेमकं काय कारण आहे याचा मागोवा आता आपण घेणार आहोत. 1992 साली बाबरी मशीद जमीनदोस्त केल्यानंतर हिंदू जनमानसात पुन्हा एकदा विश्वासाचं वातावरण निर्माण झालं. 2014 नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशभरात हिंदुत्वाची एक नवीन लाट आली. हिंदू समाज जागृत होऊन एकसंध झाला, एक सोबत आला आणि इथूनच हिंदू विरोधी तत्वांच्या पोटदुखीला सुरुवात झाली. आधुनिकतेच्या नावाखाली हिंदू संस्कृती व हिंदू अस्तित्व विसरून गेलेला समाज हळूहळू का होईना पण काँग्रेसने निर्माण केला. स्वतःला हिंदू व हिंदुत्ववादी म्हणून घेणं म्हणजे शर्मेची गोष्ट झाली. मात्र राम मंदिराच्या माध्यमातून हिंदू समाज पुन्हा एकत्र आला. हिंदू एकत्र आल्याने भाजपची शक्ती वाढली व हिंदुत्वाला जाती जातीत विभागणाऱ्या काँग्रेस व त्याच्या समविचारी पक्षांची शक्ती कमी झाली. म्हणून ज्या राम मंदिरामुळे हिंदू एकत्र आला त्या राम मंदिरास कुठल्या ना कुठल्या प्रकारे बदनाम करण्याचं षडयंत्र हिंदू विरोधी तत्व करत आहे. सध्याची परिस्थिती बघता जागृत झालेला हिंदू समाज आता काँग्रेसच्या फोडा आणि राज्य करा या कुनीतीला बळी पडेल असं वाटत नाहीये आणि म्हणून काँग्रेस, कम्युनिस्ट व हिंदू विरोधी तत्व तडफड करतायत. विरोधकांनी कितीही विरोध केला तर हिंदू आता एकत्र आला असून हिंदू समाजात फूट पाडणं निव्वळ अशक्य आहे अशीच चिन्ह दिसून येत आहेत. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त हिंदूंना शेअर करा व आमच्या भारत पुनरुत्थान करण्याच्या प्रयत्नात तुमचाही सहभाग अवश्य नोंदवा. धन्यवाद.